विधान ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचं या ठिकाणी अधिकार देतो। काय तुमची भूमिका आहे, काय भूमिका आहे, नेमकी भूमिका काय परिसरामध्ये की ज्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही स्टंटबाजी करत असाल तर कुठल्याही लोकांची आम्ही या ठिकाणी आपण पाहतो की या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही वकील आहात का आणि कशावरती तुम्ही आक्षेप घेताय? या ठिकाणी जे समोरील काही वकील असतील, समोरील कोण कोण जे समोर विरोध पक्षातील काही वकील असतील आणि ज्या प्रकारे तुम्ही स्टंटबाजी करण्यासाठी आणि आपलं काहीतरी नेतेगिरी सिद्ध करण्यासाठी काहीतरी दादागिरी करत असताल, अहो तुम्हाला हात जोडून सांगतो की वाल्मिक अण्णा कराड हा एक माणूस नाही, हा एक विचार आहे जो सर्वसामान्य माणसाला आपल्या माणुसकीचा धडा या ठिकाणी शिकवतो। आणि अण्णावरील जे काही खोट ही भूमिका तुम्ही वकील म्हणून मांडताय, ही भूमिका तुम्ही वकील म्हणून मांडताय, माणूस म्हणून या ठिकाणी भूमिका मांडतोय, तर खऱ्या अर्थाने स्टंटबाजी जे करणार वाल्मिक अण्णा समर्थक मी अजिबात नाहीये, परंतु अण्णावर प्रेम करणारा हा संपूर्ण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जर तुम्ही विनाकारण एखाद्याला बदनाम करायच्या हेतूने जर तुम्ही काही प्रयास करत असाल तर या ठिकाणी कोर्ट प्रेमासिस मध्ये जर तुम्ही या ठिकाणी काहीतरी नसोडगी करत असाल आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी जर दादागिरी करत असेल तर या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही। या ठिकाणी माझी प्रामुख्याने जमलेले जे लोक होते ते वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत होते, त्या ठिकाणी कोणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। आपण पाहतोय या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलीस आहेत ते सर्व जमावाला पांगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी हा संपूर्ण प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय या बीड न्यायालय आहे आणि या बीड न्यायालयाच्या बाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले पाहायला मिळाले होते। सुरुवातीला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड विरोधात घोषणाबाजी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा वाल्मिक कराड याचे समर्थक जे आहेत ते कोर्टाबाहेर जमलेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे तो या ठिकाणी जमा झालेला आहे कोर्टाबाहेर आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना पाहायला मिळतोय। काही प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोर्टाचे वकील हे देखील या वकिली करणारे व्यक्ती देखील वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल झालेले खोटे गुन्हे माघारी घ्या अशा पद्धतीची मागणी वकील असलेल्या कार्यकर्त्यांकडून देखील होताना आपल्याला। परंतु कोर्ट परिसरामधील जर तुम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करत असाल, या ठिकाणी तुम्ही जर विरोध करत असाल तर यामध्ये संपूर्ण हा प्रकार या ठिकाणी चुकीचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला आम्ही कधीही या ठिकाणी खपून घेतलं जाणार नाही। आपल्याला पाहायला मिळतं पोलिसांकडून कार्यकर्ते जे आहेत ते पळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ नये म्हणून पोलिसांकडून ही उपाययोजना जी आहे ती केली जाते। सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज या ठिकाणी पोलिसांकडून झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतो या ठिकाणी काही वकील आहेत आणि ते देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहतो या ठिकाणी आणखी काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून हुसकावलं जाते। कुठल्याही पद्धतीचा जमाव जमू नये यासाठी ही संपूर्ण उपाययोजना जी आहे ती या ठिकाणी आपण आपल्याला पाहायला मिळते। पोलीस या ठिकाणी पूर्ण बीड परिसरात जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी गाडी जी आहे ती देखील या ठिकाणी मोठा पिंजरा जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळतात आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर काही वेळापूर्वी वाल्मिक कराडांना 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली होती। 22 जानेवारीपर्यंत त्यांना काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। महिला कार्यकर्त्या ज्या होत्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही जी ती केलेली आहे। सध्या या परिसरामध्ये पाहतो की पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये जी काही घोषणाबाजी होत होती त्याचबरोबर त्या विरोधामध्ये वाल्मिक कराड यांचं समर्थन करणारे कार्यकर्ते सुद्धा या कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेले होते। एकीकडे परळीमध्ये वातावरण तापलेलं असताना बीडमध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचं समर्थन करणारे कार्यकर्ते जे ते कोर्टाच्या परिसरामध्ये जमल्याचं पाहायला मिळते। आज बीड कोर्टाच्या समोरची ही सगळी मोठी गर्दी आपण पाहतोय आणि जवळपास 7 दिवसांची सीआयडी कोठडी वाल्मिक कराडला झाल्यानंतर आता या 7 दिवसांमध्ये कशा पद्धतीचा तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वाल्मिक कराड याच्यावरती अटकेची कारवाई ही मोक्कांतर झाल्यानंतर हत्येच्या प्रकारामध्ये अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ परळीमधली जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते आहे। तर दुसरीकडे कोर्टाच्या परिसरात सुद्धा हे सगळे दोन्ही बाजूचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा जमलेले होते। वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये काही प्रमाणामध्ये घोषणाबाजी केल्या जात होत्या। त्याच